नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि इलेक्ट्रिकलच्या या टेक्निकल कोर्समध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय महत्वाचा आणि नवीन असा एक टॉपिक स्टार्ट करतोय आपण, ज्याचं नाव आहे मॅग्नेटिझम अँड इंडक्टर. या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट हायलाइट सांगतो बाळांनो. जर हा चॅप्टर तुमचा चांगला झाला ना, पुढे तुमचे जे चॅप्टर आहे ट्रान्सफॉर्मर, एसी मोटर, डीसी मोटर, तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही, कारण या सगळ्या टॉपिकचं बेसिक हा आपला कम्प्लीट टॉपिक आहे. राईट आहे. याचे मी 3 ते 4 व्हिडिओ प्लॅन केले, पण विश्वास ठेवा, हे 3 ते 4 व्हिडिओ जर तुम्ही प्रॉपरली बघितली, प्रॉपर त्याचा जर नोट्स काढल्या आणि इथले जे नियम्स आहेत, जितके पण लॉज मी सांगणार आहे की मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व नेमकं असतं काय, याचं तुमच्या एसी मोटरमध्ये, डीसी मोटरमध्ये तुमच्या पुढचे ट्रान्समिशनचे जितके पण टॉपिक्स आहेत ना, या ट्रान्समिशन लाईन्स वगैरे आपण जे बघतो ना, त्याच्यामध्ये किती महत्व आहे ना, हे तुम्हाला तेव्हा कळेल. पण ह्या टॉपिकला बिलकुल स्किप करायचं नाही, एकदम सिरियसली टॉपिक करा, अतिशय प्रॉपरली समजून घ्या. विश्वास तेव्हा मोटर किंवा कोणत्याही पुढच्या कोर टॉपिक मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. मग बघा, एकदम बेसिक सुरू करणार आहे. जर तुम्हाला एबीसीडी सुद्धा माहित नसेल या टॉपिकची, तरी काळजी करू नका, तुम्हाला समजेल, कारण मला माहिती आहे की बेसिक क्लिअर करण्यासाठी खूप ग्राउंडला उतरावं लागतं आणि आज मी ते उतरणार आहे. एकदम प्रॉपरली फक्त लेक्चर अटेंड करता सगळं समजणार आहे. बघा, सगळ्यात अगोदर जो पहिला क्वेश्चन मला पडेल ना, एकदम बेसिक घेतो. मॅग्नेटिझम आणि इंडक्टर म्हणजे चुंबकत्व आणि प्रेरक एकत्र का? इंडक्टर जर तुम्हाला माहित असेल ठीक आहे, नसेल माहित तर पुढेचा स्पेशल टॉपिक आहे. जर माझ्याकडे एक सरळ वायर आहे बाळांनो, आणि या वायरला जर मी असं गोल 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 घुमवलं है ना, आणि त्याचं एक गोल गोल वायर तयार केली ना, त्यालाच इंडक्टर असं म्हणतात. मग मी गोल का केलं? कारण मला काहीतरी हवं असतं, ते आपल्याला पुढे कळेल. आता डिटेलमध्ये घुसलो तर याच्यावर शिकताच जाईल. फक्त लक्षात घ्या, इंडक्टर म्हणजेच काय, एखाद्या वायरला गोल 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 गुंडाळून एक गोल आकार देणे, त्यालाच काय बोलतो मी? इंडक्टर बोलतो. मग बघा, चुंबकत्व जे आहे ना माझं, मॅग्नेटिझम, हे महत्वाचं काय काय कारण माहितीये का? कारण माझा चुंबकत्वमुळेच माझी मोटार फिरते. याच्या इतक्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे ना, इलेक्ट्रिकलची पूर्ण दुनिया तुमच्या मॅग्नेटिझमवरच डिपेंड आहे, असं म्हणलं तर काही वेगळं नाहीये. ठीक आहे, म्हणून बघा, एकदम बेसिक पासून शिकूया. कोणकोणत्या गोष्टी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत ते पण बघूया. कारण माझा फोकस म्हणून एक्झाम करताय, मला ज्ञान देऊन तुम्हाला सायंटिस्ट बिलकुल बनवायचं नाही, कारण त्यासाठी पीएचडी पडली आहे. माझा कॉन्सेप्ट खूप सिंपल असतो. जितक्याही गोष्टी परीक्षेला वारंवार विचारल्या जातात किंवा जाऊ शकतात ना, त्या तुमच्यापर्यंत किती प्रॉपरली, किती चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला पाठ न करता कशा लक्षात ठेवता येतील ना, एवढाच फोकस आपला थ्रूआउट द सिलेबस, थ्रूआउट द या कोर्समध्ये असणार आहे. राईट आहे. तर बघा, मॅग्नेटिझम मध्ये परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? सगळ्यात पहिले परीक्षेला मॅग्नेटिझम जे आहे ना, माझं मॅग्नेटिक जे मटेरियल आहे, कोणकोणत्या टाईपचं माझे मॅग्नेट्स असतात, राईट आहे, त्याचे काही केमिकल फॉर्म्युले आहेत ना, ते आपल्याला बघायचे. पाठ काहीच करायचं नाही, ऐकत राहा. आणि नंतर माझ्या मॅग्नेटच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी म्हणजे कोणकोणते गुणधर्म आहेत ना, ते मला शिकायचे. अतिशय छोटं सेशन असेल, पण तुम्हाला मॅग्नेटिझम किंवा चुंबकत्व बिलकुल कम्प्लिटली इंट्रोड्यूस करून देणार हे पर्टिक्युलर सेशन असणार आहे. सुरुवात करूया, है ना. तर पहिले तुम्हाला मॅग्नेट. आता मॅग्नेट म्हणजे तुमच्यासाठी काही नवीन नाही बाळा. चुंबक तुम्ही लहानपणी आहे ना चिपका चिपकी करत बसतात, आहे ना. तुम्ही जर मॅग्नेट तुम्हाला आठवत असेल ना, तुम्ही कधीतरी मॅग्नेट असं जवळ न्यायचे, ते चिपकायचं, है ना. आणि काही वेळेस काय, तुम्ही जवळ नेण्याचा प्रयत्न करायचे, पण ते चिपकायचं नाही. ते आपल्याला कळायचं नाही ते काय, पण आज तुम्हाला कळेल ते काय असतं, है ना. तर हे दोन प्रॉपर्टी. तर सगळ्यात अगोदर ना, थोडं इतिहासात जाऊया, है ना. कुठे जाऊया? इतिहासात, की हे मॅग्नेट जन्माला आलं कुठून. तर बाळांनो, मॅग्नेट जन्माला ऍक्च्युअली कुठून आलं माहिती का? हे धरतीपासूनच आपल्याला भेटलं. मला जर कोणी विचारलं माझं नॅचरल किंवा नैसर्गिक मॅग्नेट कुठं होतं, हे धरतीमध्येच होतं, है ना. धरतीमध्ये एक खडा असा भेटला ना, की त्या दगडाला आपल्याला मॅग्नेटिझम आहे, त्याने मॅग्नेटिकच्या किंवा माझ्या चुंबकत्वाच्या गुणधर्म दाखवले. मग ना, मी नेहमी क्लासमध्ये जेव्हा हा टॉपिक घेतो ना, एक छोटीशी स्टोरी सांगत असतो. ती स्टोरी नीट ऐका, तुम्हाला सगळं कळेल. काय झालं माहिती का, है ना. एकदा असंच ना, उत्खनन कळतं ना, जमिनीचं खोदकाम चालू होतं. तर त्या खोदकामात ना एक दगड भेटला. काय भेटला? दगड भेटला. आता दगड जड असतो. जड म्हणजे काय, त्याला लोड होतं. काय होतं? लोड म्हणजे जडत्व होतं त्याच्यामध्ये. म्हणजे मला पहिले काय कळलं, जेव्हा मी उत्खनन केलं, तर मला सुरुवातीला काय भेटलं, ऐकत चला फक्त, ना, डोक्याला ताण घेऊ नका. तेव्हा मला एक स्टोन भेटला. स्टोन कळतो का रे? स्टोन म्हणजेच माझा दगड, है ना. स्टोनलाच मी काय म्हणतो? दगड म्हणतो. पण हा दगड कसा होता माहिती का? हा दगड बाळांनो जड होता. काय होता? जड. मग जडलाच काय म्हणतो मी इंग्लिशमध्ये? लोड. म्हणून ह्या स्टोनला काय नाव दिलं माहिती का? LODESTONE, लोड स्टोन. बघा, घरात आपण पलंगावरती असं गोल गोल असतं बघा, टेका द्यायचं, त्याला पण लोड म्हणतो ना रे. तसंच ठेवा. म्हणजे एक लोड स्टोन भेटला. काय भेटला? जोड स्टोन भेटला. हे उत्खनन कोणी केलं माहिती का? हे उत्खनन 2 जणांनी केलं. कोणी केलं? 2 जणांनी केलं. एक पुरुष होता, ज्याचं नाव होतं मंगेश, आणि दुसऱ्यांनी एक स्त्री होती, ज्याचं नाव होतं बाळांनो हेमा.
हे फक्त स्टोरीसाठी आहे, हे परीक्षेचे काही घेणं नाही. मी सांगतोय तुमच्या, मी बोललो ना पाठ काही करायचं नाहीये आपल्याला ना. पिक्चरच्या जशा स्टोरी लक्षात राहतात ना तसं त्या फॉर्म मध्ये सांगतोय, म्हणजे तुम्ही ना कधी विसरणार नाही, पाठ करावा लागणार नाही. मग झालं काय माहिती का, मंगेश आणि हेमा हे दोघं उत्खनन करत होते. त्यांना एक जड दगड भेटला. तो दगडला मग त्यांनी नाव काय दिलं, लोडेड स्टोन, म्हणजे काय, जोड दगड. हे फक्त बोलण्याकरताय, ऍक्च्युली हा माझा पहिला नॅचरल मॅग्नेट आहे ना. मग त्यांनी काय नाव दिलं, बाबा याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. मग त्याला काय बोलले, हा की हा नैसर्गिक चुंबक आहे. काय, हा नैसर्गिक चुंबक आहे. राईट. मग आता झालं काय माहिती का, त्यांनी हा दगड काढल्यामुळं हे दोघं ना फेमस झाले. काय झालं दोघं, कारण त्यांनी बघा उत्खनन केलं, एक दगड काढला जो जड होता है ना, मग त्याला लोड स्टोन बोललं. त्याच्यामुळे दोघं बाळांनो काय आले, हे दोघं फेमस झाले. काय झाले, फेमस है ना. मग आता काय झालं माहितीये का, मंगेश हेमा दोघांना दगडाबद्दल एकदम उत्सुकता वाटली. ते बोलले आपण एक एक जाऊन दगडावर बसून बघूया है ना, एक एक जाऊन दगडावर बसूया. तर पहिले ना मंगेश जाऊन बसला है ना. पहिले मंगेश आला है ना, त्याला मी MEN बोलतो शॉर्ट मध्ये. मंगेश आला, दगडावर बसला आणि त्याने बाळांनो 3 वेळेस श्वास घेतला. किती वेळेस श्वास घेतला, सॉरी, मंगेशने काय केलं माहिती का, 4 वेळेस श्वास घेतला. ओ म्हणजे ऑक्सिजन, कळतो ना, ऑक्सिजन म्हणजे श्वास घेणं. त्याने मध्ये जाऊन त्याला समाधानाचा श्वास घेतला. किती वेळेस, 4 वेळेस श्वास घेतला. ओ म्हणजे ऑक्सिजन, 4 वेळेस श्वास घेतला. नंतर हेमा बोलली आता माझा टर्न आहे ना. नंतर हेमा आली, हेमाने काय केलं, म्हणजे हेमाने 3 वेळेस श्वास घेतला. किती वेळेस, 3 वेळेस. हा श्वास कोणता होता म्हणजे समाधानाचा श्वास, की आपण काहीतरी शोध लावला. चला स्टोरीतून काय काय कळालं, सर स्टोरीतून हे कळालं, तुम्ही काहीतरी दोन जणांनी, कोणी मंगेश आणि हेमाने उत्खनन सुरू केलं होतं. उत्खनन केल्यानंतर त्यांना एक लोड स्टोन, लोड म्हणजे काय, जड है ना, आणि स्टोन मध्ये दगड, लोड स्टोन भेटला. त्याच्यामध्ये काय होते, चुंबकत्व प्रॉपर्टी होती. नंतर दोघांनी काय केलं माहिती, की एक एक करून नंतर ते दोघांनी दगड शोधून ते फेमस झाले. आणि फेमस झाल्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये का, दगडावर जाऊन समाधानाचा श्वास घेतला. मंगेशने किती वेळेस घेतला, 4 वेळेस. हेमाने किती घेतला, 3 वेळेस. आता कामाच्या गोष्टी ऐका है ना, ही स्टोरी थोडी लक्षात ठेवा, खूप काम आहे. आता बघा, जर परीक्षेला विचारलं सगळ्यात पहिलं नॅचरल मॅग्नेट कोणतं, नैसर्गिक मॅग्नेट कोणतं, सगळ्यात प्युअर मॅग्नेट कोणतं, तर त्या बाळांनो काय म्हणतात, लोडेड स्टोन. काय बोलतात, लोडेड स्टोन. हे माझं सगळ्यात काय नॅचरल मॅग्नेट आहे, पॉईंट नंबर 1. दुसरं कोणतं माहिती का, आता बघा हे जे मॅग्नेट जेव्हा तयार केलं ना, याच्यामध्ये चुंबकत्व होतं पण एवढं स्ट्रॉंग नव्हतं है ना, थोडं चुंबकत्व होतं. पण आपल्याला जे सिलेबसला किंवा आपल्याला जे प्रॅक्टिकल कामं करायला, मोटर्स बनवायला किंवा बाकीच्या गोष्टी बनवायला जे मॅग्नेट लागतं ना, त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग मॅग्नेटिझम पाहिजे, म्हणजे का पटकन चिपकलं पाहिजे, प्रॉपर्टी चांगल्या आल्या पाहिजे. मग माणसाने काय केलं माहिती का, त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी वाढवली. काय केली, मॅग्नेटिक प्रॉपर्टी वाढवली. आणि असे मॅग्नेट ज्याच्यामध्ये बदल केला गेला का, कारण मॅग्नेटिझम वाढवायचं होतं. त्याला बाळांनो आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणतात. कोणतं, आर्टिफिशियल मॅग्नेट. आर्टिफिशियल म्हणजे कसं, की ते नैसर्गिक नाहीये है ना, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले. मग आर्टिफिशियल मॅग्नेट कोणकोणते होते माहिती का, बघा दोघं काय झाले, फेमस झाले. म्हणून काय लिहितो मी, FE. फेमस म्हणजेच काय रे, FE. नीट ऐका, दोघं काय झाले, माझे फेमस झाले होते. फेमसचा FE घेतला दोघांमध्ये, राईट आहे. आणि दोघांनाही 3 वेळेस अवॉर्ड दिला गेला. किती वेळेस, दोघांना अवॉर्ड, फेमसचा अवॉर्ड 3 वेळेस भेटला. किती वेळेस भेटला, 3 वेळेस. नंतर त्यांना विचारलं, मंगेश बाबा तुला जेव्हा अवॉर्ड दिला गेला, तू दगडा बघून किती वेळेस श्वास घेतला. मंगेश बोलतो मी 4 वेळेस श्वास घेतला, म्हणून O4 लिहिलं. आणि हेमा बोलली मी 3 वेळेस श्वास घेतला, मी O3 लिहिलं. त्याच्यावरून 2 आर्टिफिशियल मॅग्नेट तयार झाले बाळांनो, FeO4 आणि FeO3. मग FeO3 जो आहे ना, याला काय म्हणतात माहितीये का, हे हेमाने केलं होतं ना, म्हणून याला हेमॅटाइट म्हणतात. काय म्हणतात, हेमॅटाइट. हेमाने केलं म्हणून ना, आणि हे मंगेशने केलं ना, म्हणून मंगेशच्या नावावरून काय म्हणतात, मॅग्नेटाइट है ना, मॅग्नेटाइट. तर हे 2 माझे आर्टिफिशियल मॅग्नेट होते. स्टोरीवरून थोडंसं लक्षात राहील, याच गोष्टींना पुढे एकदम प्रॉपरली घेतो. बघा चुंबकाचे प्रकार, आता ना जे टेक्निकल आहे ते सांगतो. स्टोरी याच्याकरता सांगितली ना बाळांनो, कारण डायरेक्ट फॉर्म्युले सांगून दिले असते ना, लक्षात राहिलं नसतं. बोलो ना, कोर्स खूप प्रॉपर फ्रेम करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ना परत वही किंवा परत लेक्चर बघायची गरज पडली नाही पाहिजे. किती टाईपचे चुंबक आहे, 2 प्रकारचे. कोणकोणते सांगितले, नैसर्गिक आणि कोणता, कृत्रिम. या नोट्स मी तुम्हाला देऊन देईल, ठीक आहे. त्याच्यामुळे नोट्स काढायच्या भानगडीत पडू नका. मास्टरने खूप मेहनत घेतली, तुम्ही फक्त कसं लक्षात ठेवता येईल, किती प्रॉपरली समजून घेता येईल ना, याच्यावर काम करा. बाकी गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडा है ना. मग कोणकोणते मॅग्नेट आहे, नैसर्गिक, कृत्रिम. बरोबर. कृत्रिम कोणकोणते, कृत्रिम मध्ये एक परमनंट मॅग्नेट आहे जे कायमस्वरूपी असतं, आणि दुसरं कोणतं टेम्पररी, जे तात्पुरतं असतं. कायमस्वरूपी कोणतं, जे मला खूप लॉंग पर्यंत वापरायचंय. हे पुढे मी आणखी डिटेलमध्ये घेईन है ना. परमनंट मॅग्नेट म्हणजे काय, परमनंट, त्याचं चुंबकत्व कधी जाणार नाही, एकदम कायमस्वरूपी चुंबकत्व राहील. आणि काही मॅग्नेट असे असतात जे थोड्या वेळापुरतं चुंबकत्व दाखवतात, नंतर त्याचे चुंबकत्व येत नाही. याचं चांगलं उदाहरण जर दिलं ना, तुमच्याकडे जर एखादं मॅग्नेट असेल ना, चुंबक असेल घरी, तुम्ही एखादी पिन घ्या, पिन है ना लोखंडाची, ती त्याच्यावर अशी घासा.
है ना, त्या मॅग्नेटला जवळ न्या आणि ती नंतर पिन बाजूला काढा आणि त्या पिनला दुसरी पिन चिपका, ती चिपकून जाते. म्हणजेच काय, जी पिन तुम्ही त्या चुंबकावर घासली होती ना, ती तिच्यामध्ये ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी चालली जाते, पण ती कायमस्वरूपी असते बिलकुल नाही, तात्पुरती असते, थोड्या वेळापुरतं. त्याला बोलतात तात्पुरतं मॅग्नेटिझम, है ना. हे प्रकार तुम्हाला कधी विचारणार नाही, फक्त मी सांगून दिले. माझ्याकडे एक कोणतं असतं, नॅचरल मॅग्नेट असतं. हे कोणतं नॅचरल मॅग्नेट, थोडं पुढे जाऊया आणखी. नॅचरल मॅग्नेट कोणी विचारलं तर त्याचं नाव काय, लोडेस्टोन, है ना. हे सर्वात बेसिक मॅग्नेट आहे. हे डायरेक्ट कोणापासून भेटत, धरतीपासून. बोललो ना, मंगेश आणि हेमाने कुठून काढलं होतं, ते धरतीमधून काढलं होतं. म्हणून डायरेक्ट हे कोणापासून भेटतं, मला अर्थ पासून भेटतं, उत्खनातून त्यांनी काढलं होतं. राईट आहे. मग त्यांनी जेव्हा बाहेर काढलं ना, तेव्हा मला दोन नंतर काय आलं माहिती, ते फेमस झाले, है ना. ते फेमस झाले. मग ते फेमस झाल्यानंतर त्यांनी ते फेमस झाल्यानंतर त्यांना किती वेळेस अवॉर्ड भेटला, 3 वेळेस फेमस अवॉर्ड भेटला. Fe3 3 वेळेस अवॉर्ड भेटला. आणि हेमाने किती वेळेस श्वास घेतला होता, 3 वेळेस. मंगेशने किती, 4 वेळेस घेतला होता. म्हणून मला 2 हेमाटाईट आणि मॅग्नेटाईट नावाचे 2 आणखी मॅग्नेट भेटतात, है ना. तर हे मॅग्नेट सुद्धा लक्षात ठेवायचे, कोणकोणते, मॅग्नेटाईट आणि कोणता, हेमॅटाईट. हे सुद्धा मला लक्षात ठेवायचे आहे. राईट आहे. नंतर बघा पुढे पुढे काय, माझ्याकडे आर्टिफिशियल मॅग्नेट, है ना. आर्टिफिशियल म्हणजेच कोणतं बाळांनो, कृत्रिम मॅग्नेट. एकच मिनिट बाळांनो, मी ना हे डोर जरा क्लोज करतो, है ना. जरा डोर मी क्लोज करून घेतो. चालेल, थँक्यू. तर मला सांगू, नॅचरल मॅग्नेट विषयी विचारलं तर नॅचरल मॅग्नेट सगळ्यात नॅचरल कोणता आहे, लोडेस्टोन. आणि आणखी कोणकोणते त्याच्यामध्ये, मॅग्नेटाईट पण आहे, हेमॅटाईट. हे पण माझे नॅचरल आहे, राईट आहे. हे पण कसे मॅग्नेट आहे, माझे नॅचरलच मॅग्नेट आहे. पण जर परीक्षेला प्रश्न आला सगळ्यात बेसिक कोणता, तर लोडेस्टोन असणार. थोडेफार चेंजेस करून कोणते माझे, त्याचे फॉर्म्युले जर विचारले तर मॅग्नेटाईट आणि हेमॅटाईट, राईट आहे. मग हे फॉर्म्युले Fe3O3 आणि Fe3O4 कधीच विसरू नका, बेसिक आहे. मी जसे शॉर्टकट सांगितले ना, तसेच लक्षात ठेवा, राईट आहे. पुढे कोणते माझे आणखी, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मॅग्नेट, है ना. मग त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, परमनंट. तर परमनंट मॅग्नेटचं एक नाव लक्षात ठेवा, अल्निको. अल्निको. अल म्हणजेच काय बाळांनो, अल्युमिनियम. Ni म्हणजेच काय, निकेल. आणि CO म्हणजेच काय, कोबाल्ट, है ना. हे 3 माझे परमनंट मॅग्नेट आहे. तर तुम्ही जितकेही मोठ्या मोठ्या लॅब मध्ये बघितले असेल ना, जर मॅग्नेट असता बघा, असा यू शेप मॅग्नेट असतो, गोल मॅग्नेट असतो, नंतर असा असा चपटा बार सारखा मॅग्नेट असतो, रिंग सारखा मॅग्नेट असतो, किंवा निडल पण असते बघा. निडल तुम्ही कुठे बघितलं, मोबाईल मध्ये कधी मॅग्नेट, कंपास होता, कंपास, तुम्हाला एक निडल दिसते, निडल, है ना. तर तो पण तुमचा मॅग्नेटचा प्रकार आहे. तर माझे परमनंट मॅग्नेट जे असतात ना, ते अल्युमिनियम, निकेल किंवा कोबाल्ट पासून बनले असतात. अतिशय महत्वाचं आहे. इथे मी याला इम्पॉर्टंट मार्क करतो, परीक्षेसाठी बिलकुल लक्षात ठेवा. हे सगळे काय माझे इम्पॉर्टंट आहे. अल्निको नाव लक्षात ठेवा, राईट आहे. चालेल. मग आकार कसे कसे असतात, आकार गोल असतो, यू शेप असतो, डिस्क म्हणजे डिस्क माहिती आहे ना, असा सर्क्युलर टाईपच, है ना. डिस्क असतो. नंतर बार टाईप असतो, बार म्हणजे असा लंबा, किंवा निडल असते, रिंग असते. हे कधी विचारणार नाही, राईट आहे. तर मग चला, मॅग्नेटिझमची जेव्हा सुरुवात केली ना, काही गोष्ट काय काय कळालंय, की सर मॅग्नेटिझम म्हणजे माझं चुंबकत्व जे आहे ना, ते जन्माला कुठून आलं, उत्खननामध्ये जन्माला आलं. मग मला सगळ्यात नॅचरल मॅग्नेट कोणता भेटला, लोडस्टोन, राईट आहे. आणखी नॅचरल मॅग्नेट कोणकोणते जर विचारलं तर Fe3O3 आणि Fe3O4. Fe3O3 म्हणजे कोण, 3 वेळेस कोण श्वास घेतोय, हेमा म्हणजे हेमॅटाईट. Fe3O4 4 वेळेस कोण श्वास घेतोय, मंगेश म्हणजे मॅग्नेटाईट. सो माझे आणखी नॅचरल मॅग्नेट कोणते, हेमॅटाईट आणि मॅग्नेटाईट, राईट आहे. हे झाले माझे नॅचरल मॅग्नेट, है ना. म्हणजे कोणते, नैसर्गिक मॅग्नेट. नंतर पुढचे कोणते माझे, कृत्रिम, है ना, आर्टिफिशियल. का कृत्रिम का वापरतो आपण, कारण जे आपल्याला नॅचरल भेटलं त्याच्यामध्ये एवढं चुंबकत्व नव्हतं, है ना. मला चुंबकत्व वाढवायचं होतं, मॅग्नेटिझम वाढवायचं होतं, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले मी, आणि मला कोणता मॅग्नेट भेटला, कृत्रिम. याच्यामध्ये कोणकोणते, परमनंट आणि टेम्पररी. परमनंट म्हणजे कोणता, ज्याचं मॅग्नेटिझम किंवा चुंबकत्व कसं असतं, कायमस्वरूपी असतं, है ना. आणि माझा नंतर कोणता आहे, टेम्पररी म्हणजे कोणतं, थोड्या वेळ पुरतो. बोललो ना, एखादी पिन जर मॅग्नेटा घासली आणि नंतर ती दुसऱ्या पिनला लावली तर काय होतं बाळांनो, तर ती त्याला पण चिपकते, थोड्या वेळापुरतं मॅग्नेटिझम दाखवते, राईट आहे. इतकं सगळ्यांना कळलं असेल. परमनंटचं एक्झाम्पल काय, अल्निको, है ना. नॉर्मल लक्षात ठेवायचं, हे परीक्षेला विचारलं जातं. तर कोणकोणते परमनंट, अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट, राईट आहे. चला आता पुढे थोडंसं जाऊया आणि बघूया की हे जे मॅग्नेट जन्माला आलं, उत्खनातून काढलं, नंतर त्याच्यामध्ये चेंजेस करून परमनंट मॅग्नेट सुद्धा बनवलं, याचे काही गुणधर्म असतात का. तर सर एवढे सगळे गुणधर्म पाठ करायचे का, बिलकुल नाही. स्वतःलाच विचारलं पाहिजे आपण की जे मॅग्नेट मी बघतोय किंवा जे मॅग्नेट मला शिकायचंय ना, त्याने कोणकोणते गुणधर्म दाखवले पाहिजे, हे सगळं विसरून जा. माझ्याकडे बघा, मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो, तुम्हीच मला गुणधर्म सांगा. माझ्याकडे सपोज एखादं मॅग्नेट आहे,
जर ते मॅग्नेट मी लोखंडापाशी नेलं तर चिपकणार की नाही? चिपकणार नाही सर, चिपकणार. मॅग्नेट लोखंडाला चिपकतं, मग यालाच काय म्हणणार? अट्रॅक्ट करतंय है ना, आकर्षित करतंय. म्हणून पहिली प्रॉपर्टी बघा अट्रॅक्शन प्रॉपर्टी. जरी एवढं सगळं इथे मला रामायण महाभारत दिसतंय ना, पण एवढं रामायण महाभारत करण्यापेक्षा काही प्रश्न जर तुम्ही स्वतःलाच विचारले ना, तर तुमचे कॉन्सेप्ट ऑटोमॅटिक क्लिअर होतील. पहिला पॉईंट काय कळला मला, की माझं मॅग्नेट एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करतात, म्हणजे अट्रॅक्शनची प्रॉपर्टी. तेच बघा, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला जेव्हा लेक्चर सुरू झालं तेव्हा बोललो होतो, तुम्ही लहानपणी कधी मॅग्नेटवर खेळले असणार. काही काही वेळेस मॅग्नेट जवळ नेलं तर चिपकतो, काही काही वेळेस दूर नेतं. जेव्हा दूर जवळ करताना आकर्षित असं म्हणतात आणि दूर करताना रिपल्शन असं म्हणतात. दूर करण्याला काय म्हणतात? रिपल्शन. म्हणजे ते एक दुसऱ्यापासून दूर पण जाऊ शकतो. आणखी मॅग्नेटविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. मॅग्नेट लोखंडालाच अट्रॅक्ट करतं, हे तुम्हाला कळाल. त्याला फेरस असंही म्हणतात, आयरन किंवा फेरस. लोखंडाचं नाव आहे, रासायनिक नाव आहे. आता बघा, मॅग्नेटचा सगळ्यात महत्वाचा उपयोग पडतो दिशा दाखवण्यासाठी होतो. कशासाठी? दिशा दाखवण्यासाठी. तुम्ही कोणताही मॅग्नेट घ्या, त्या मॅग्नेटच्या दोन जे टोकं असतात ना, टोकं, एक टोक नेहमी माझी उत्तर दिशा दाखवतं आणि एक टोक नेहमी माझं दक्षिण दिशा दाखवतं, नॉर्थ आणि साऊथ. म्हणून तुम्ही बघा मोबाईलमध्ये कंपास असतो, कंपास तो मॅग्नेटचा असतो. इव्हन बघा जुन्या काळामध्ये जेव्हा लोकांकडे नकाशे वगैरे नव्हते ना, ते ना मॅग्नेट जवळ ठेवायचे, निडल असायची कंपास. ती कंपास त्यांना दिशा दाखवायची की माझं नॉर्थ कुठे, साऊथ कुठे, किंवा उत्तर किंवा दक्षिण दिशा कुठे. तर सगळ्यात महत्वाचं मॅग्नेटचे जे काम आहे ना, दिशा दाखवणे. तुम्ही कोणतंही मॅग्नेट घ्या, त्याचे दोन टोकं असे जर त्याला तुम्ही हवेत अटकवलं, मॅग्नेटला हवेत अटकवलं, असं फ्री सोडून दिलं, तर मॅग्नेट ऑटोमॅटिक काय होणार माहितीये का? एक बाजू जी ऑटोमॅटिक जेव्हा एका जागी थांबणार ना, त्याची एक टोक माझं उत्तर दिशा दाखवेल आणि एक टोक माझं नेहमी दक्षिण दिशा दाखवतं. आणि याच्यावरून मी काय म्हणू शकतो की दिशा सुद्धा दाखवण्याचं काय करतो? काम करतो. राईट आहे. तर ह्या काहीतरी गुणधर्म आहे. परीक्षेसाठी जे जे महत्वाचे ना, जे जे पॉईंट महत्वाचे तेवढेच पॉईंट डिस्कस करूया. बाकीचे आपल्याला पॉईंटशी घेणं देणं नाहीये, कारण माझा उद्देश परीक्षा क्लिअर करणं. तर गुणधर्मामध्ये बघा, टोटल 7 गुणधर्म मी समोर लिहिले. कोणकोणते वाचा, मी थोडंसं साईडला होतो. पहिलं आकर्षक गुणधर्म, नंतर कोणता? दिशा गुणधर्म, डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. इंडक्टिव्ह प्रॉपर्टी ही अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची आहे. मी तुम्हाला बोललो ना, माझं पूर्ण ट्रान्सफॉर्मरची वर्किंग ह्याच प्रॉपर्टीवर चालते. राईट आहे. सांगूया डिटेल मध्ये सांगेल, आता फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय. डिमॅग्नेटायझिंग प्रॉपर्टी बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे चुंबकत्वाची प्रॉपर्टी. डिमॅग्नेटाइज म्हणजे काय? चुंबकत्व बाजूला करण्याची प्रॉपर्टी, चुंबकत्वाच्या उलट. पुढे डिटेलमध्ये सांगतो. नंतर बघा पोलची प्रॉपर्टी, आता सांगतो ध्रुवाची प्रॉपर्टी. पोल म्हणजेच काय? एक नॉर्थ एक साऊथ. आता बोलू नॉर्थ साऊथ, उत्तर दक्षिण दिशा दाखवण्याची. सॅच्युरेशन प्रॉपर्टी आहे, म्हणजेच काय? संपृक्तता गुणधर्म. आणि एका अट्रॅक्शन रिपल्शन केव्हा होतं, एक दुसऱ्याच्या जवळ केव्हा येणार आणि दूर केव्हा जाणार ना, हे 7 गुणधर्म आपल्याला बघायचे. सर एवढं सगळं लक्षात ठेवायचं का? मी परत बोलतो, बिलकुल नाही. मी जेवढेही पॉईंट आता तुमच्या समोर ठेवतोय ना, ही पीडीएफ मी आपल्या कोर्समध्ये आपलं जे चॅनल आहे, सॉरी आपला जो ऍप्लिकेशन आहे ना, आपली इंजिनिअरिंग, त्याच्यावर बिलकुल टाकून देईल. तुम्ही डायरेक्ट ही पीपीटी तिथून रेफर करून घ्यायची, डोक्याला ताण घ्यायचा नाही. आता फक्त लक्षात घ्या, है ना, जे लिहिले ना ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. चला वन बाय वन सुरू करूया. सगळ्यात पहिला गुणधर्म कोणता बोललो मी? आकर्षण गुणधर्म. कोणता? आकर्षण गुणधर्म. आता बघा, मी तुम्हाला सगळं सांगितलंय, मी इकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिले माझं जे मॅग्नेट आहे किंवा माझे चुंबक आहे, कोणाला आकर्षित करेल रे? माझं चुंबक बाळानं लोखंडाला अट्रॅक्ट करणार. पण लोखंड तर आपला गावरान शब्द झाला ना. लोखंडाला केमिकल मध्ये काय नाव आहे? फेरस किंवा आयरन. काय नाव आहे? फेरस किंवा आयरन. म्हणून पहिला पॉईंट बघा लिहिलाय, माझं जे चुंबक आहे कोणाला आकर्षित करेल? फेरस किंवा आयरनला किंवा लोखंडाला जवळ नेण्याचं काम करेल. राईट आहे. आता बघा, कधी कधी परीक्षेला प्रश्न का विचारत माहिती का? सपोज मी तुम्हाला हे मॅग्नेट दिलं, याला मॅग्नेट कन्सिडर करा. मॅग्नेट या शेपचं पण असतं, बार कन्सिडर करा. आणि मी तुम्हाला विचारलं की या पूर्ण मॅग्नेटमध्ये सगळ्यात जास्त मॅग्नेटिझम कुठे आहे? म्हणजेच काय? चुंबकाची सगळ्यात स्ट्रॉंग चुंबकत्व इथं आहे, म्हणजे ह्या टोकाला आहे की ह्या टोकाला आहे की मिडलला आहे की इथं कुठेतरी की इथं कुठेतरी, असा परीक्षेला प्रश्न येतो. बोललो ना, आपण फक्त परीक्षेच्या प्रश्नावर फोकस करणार आहोत. जर परीक्षेला असा प्रश्न आला की एखाद्या चुंबकमध्ये सगळ्यात जास्त चुंबकत्व कुठे भेटणार, उजव्या टोकाला, डाव्या टोकाला, मध्यभागी, असा काहीतरी प्रश्न विचारला जातो, तर नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही चुंबकाचं सगळ्यात जास्त चुंबकत्व टोकाला असतं. मग कोणतंही टोक घ्या, हे टोक घ्या किंवा हे टोक घ्या, टोकाला नेहमी चुंबकत्व असतं. तर करेक्ट ऑप्शन काय होणार? की दोन्ही टोकाला मला सर्वात जास्त चुंबकत्व भेटणार. तोच पॉईंट नंबर दुसरा दिला बाळांनो. सर्वात जास्त आकर्षण हे चुंबकाच्या कुठे असतं? दोन्ही काय असतं? टोकाला असतं. हे दोनच पॉईंट तुम्हाला
परीक्षेसाठी महत्वाचे लक्षात ठेवायचे की माझा चुंबक कोणाला अट्रॅक्ट करणार, फेरस किंवा आयरनला, त्यालाच मी लोखंड असं म्हणतो. आणि सर्वात जास्त चुंबकत्व कुठे भेटणार मला, सर्वात जास्त चुंबकत्व मला टोकाला भेटणार. हे 2 पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे. राईट आहे. तर आकर्षणमध्ये एवढंच होतं. मी बोललो ना ही पीपीटी देऊन देईल मी, लक्षात कसं ठेवायचं याच्यापेक्षा ना या गोष्टी ना अशा ऐका की असंच असतं है ना. जसं बघा आपल्याला आता जर कोणी विचारलं 1+2 किती होतं, तुम्ही 3 लगेच सांगा की विचार करणारे लगेच सांगताय का, कारण तुमची एवढी प्रॅक्टिस झालीये. तसंच बघा हे 2-3 वेळेस एकदा बघून घेतलं ना नंतर तुम्ही ऑटोमॅटिक सांगणार आहे. क्लिअर आहे. चला थोडंसं पुढे जाऊया. नंतर डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, दिशा दाखवणारी प्रॉपर्टी. तुम्हाला बोललो ना मी काय सांगितलं की जेव्हाही मी एखादं मॅग्नेट घेतलं आणि ते असं लटकून ठेवलं है ना, बघा हे दाखवलं, बघा हे स्टँड आहे, मी एक मॅग्नेट असंच लटकवलं, तर लटकवल्यानंतर ते मॅग्नेट असं थोडं हलणार, कारण त्याला दोरीने बांधलंय, बघा मी दोरीने बांधलंय, तर थोडं हलणार आणि एकदा जाऊन ते स्टेबल होणार, म्हणजेच काय नंतर हलणार नाही. जेव्हा मॅग्नेट स्टेबल झालं ना बाळांनो, त्याची एक टोक नेहमी नॉर्थ किंवा माझं उत्तर दिशा दाखवणार आणि दुसरं टोक माझं साऊथ म्हणजे काय दक्षिण दिशा दाखवणार. म्हणजेच काय मॅग्नेटचा किंवा चुंबकाचा उपयोग दिशा दाखवण्यासाठी सुद्धा होतो है ना, दिशा दाखवण्यासाठी होतो. त्याला डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी, डिरेक्टिव्ह म्हणजे काय, दिशा दाखवणारी गुणधर्म असंही म्हणतात. चला सर दुसरा पॉईंट कळाला की माझं जे चुंबक आहे त्या चुंबकाचे एक टोक नेहमी उत्तर असतो, एक टोक नेहमी दक्षिण असतो आणि दिशा दाखवण्यासाठी वापरतात. बघा काय काय दिलंय, चुंबकाचा दिशा गुणधर्म, डिरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, चुंबकाचा दिशा गुणधर्म. दुसरा पॉईंट काय म्हणतो, चुंबकाचे पोल किंवा ध्रुव नेहमी कशा असतात, जोडीने असतात. कशा असतात हे पोल नेहमी जोडीने, एक नॉर्थ तर एक नेहमी काय असणार, साऊथ असणार. कोणकोणती जोडी असते, एक असते माझी उत्तर दिशा, एक असते माझी दक्षिण दिशा. आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्वाचा पॉईंट, जर मी चुंबकाला दोरीने बांधलं आणि असंच हवेत सोडून दिलं तर जेव्हा चुंबक एका जागी थांबतंय ना त्याची एक टोक नेहमी उत्तर दिशा दाखवतं आणि एक टोक नेहमी साऊथ दिशा दाखवतं. ही झाली त्याची पुढची प्रॉपर्टी. जेव्हा चुंबक हवेत मुक्तपणे निलंबित म्हणजे काय सोडलं जातं तेव्हा नेहमी तो उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवतो. ही झाली माझी डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. सर परीक्षेला कसा प्रश्न येणार, परीक्षेला सरळ विचारणार, जर एखादं मॅग्नेट मी फ्रीली सोडलं तर ते कोणती दिशा दाखवणार है ना, तर उत्तर आणि माझी दक्षिण या 2 दिशा दाखवण्याचं काम कोण करतं, माझं मॅग्नेट करतं. राईट आहे. चला थोडंसं पुढे जाऊया. जितक्याही प्रॉपर्टी परीक्षेसाठी महत्वाच्या मानतो तितक्याच प्रॉपर्टी आपण आज डिस्कस करूया. नंतर यांना काही जे पॉईंट राहिले ना ते पुढे डिटेलमध्ये होणार आहे, नो डाऊट. आता बघा आपण ना सध्या फक्त पहिली सीडी चढतोय, कोणाची, इलेक्ट्रिकल कोर्सची है ना, कोरची. त्याच्यामुळे थोडं पेशन्स ठेवा. ज्या मुलांना गोष्टी ऑलरेडी माहिती ना तरी ऐकून घ्या, कारण जेव्हा मास्टर बरोबर करतो ना विश्वास तेव्हा नक्की काही ना काही नवीन कळतं, काही ना काही नवीन नक्की कळतं. कोर्स बाय केलाय, कोर्स बघताय तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पेशन्स ठेवा. जोपर्यंत कोर्स संपत नाही तोपर्यंत सिलेबस संपला नाहीये. जितकेही पॉईंट मी डिस्कस करतो ना ऐकत राहा, फक्त ऐकत राहा, नक्की फायदा होईल. आता पुढची बघा इंडक्टिव्ह प्रॉपर्टी. मी याला स्टार केलं होतं है ना, मागे स्टार केलं, सांगितलं होतं पूर्ण ट्रान्सफॉर्मर याच्यावरच काम करतं. लक्षात ठेवा, याला डिटेलमध्ये पुढे घेणार आहे. आता फक्त बेसिक सांगतो नेमकं म्हणतं काय. सपोज माझ्याकडे एक वायर आहे, बघा वायर कशी केली मी, इकडे लक्ष द्या. मी वायरला बांधतो असं गोल 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 करतोय ना, आणि यालाच काय म्हणतात, हे जे गोल गोल केलंय ना यालाच मी काय बोलतो, इंडक्टर. वायरला गोल गोल केलं म्हणजे त्याला काय म्हणणार, इंडक्टर कॉईल असं म्हणणार. तर अशा 2 इंडक्टर कॉईल मी आजूबाजूला ठेवल्या. ठीक आहे. आणि काय केलं माहितीये का, एका कॉईलला बाळांनो, एका कॉईलला मी काय केलं माहितीये का, सप्लाय देऊन दिला है ना, व्होल्टेजचा सप्लाय दिला, एका कॉईलला सप्लाय दिला. आता ही दुसरी कॉईल आहे ना, सध्या काही एकदम डिटेल घेत नाही की सर तुम्ही एकदम सर्किट सुरू केलं, बिलकुल नाही, खूप बेसिक सांगतोय. या कॉईलला मी सप्लाय दिला आणि दुसरी काय त्याच्या जवळ आणली है ना, या मध्ये काय म्हणजे मध्ये गॅप आहे, चिपकलेला वायर बिलकुल चिपकलेला नाहीये, मध्ये गॅप आहे, पण त्याची वायर थोड्याशा त्याची जवळ आणली. जेव्हा असा एक्सपेरिमेंट केला गेला ना की एका कॉईल मधून मी काहीतरी करंट जाऊ दिलं आणि दुसऱ्या कॉईल मध्ये काहीच करंट, इथं काय करंट अप्लाय केलं, काहीच नाही है ना, इथं काहीच नाही. इथं समजा ना बाळांनो मी काय करतो माहिती का, इथे एक बल्ब लावतो. काय लावतो मी, इथे कसा मी बल्ब लावला है ना, असं काहीतरी मी बल्ब कनेक्ट केला, याला काय बोलतो मी, बल्ब कनेक्ट करतो. आता मला सांगा, जर या बल्बला पेटायचं असेल, जर या बल्बला पेटायचं, याला सप्लाय लागेल, पण या कॉईलमध्ये कुठे सप्लाय दिलाय का, मी व्होल्टेज किंवा करंट अप्लाय केलाय का, बिलकुल अप्लाय केलं नाहीये. तर झालं असं पाहिजे होतं की हा बल्ब पेटायलाच नको होता, कारण याला काही सप्लाय नाहीये. पण जेव्हा मी काय केलं माहितीये का, एक अशी कॉईल दुसऱ्या कॉईलच्या जवळ आणली जिला मी एक सप्लाय दिला होता, तर असं जाणवलं ह्या करंट, हे जितकं पण करंट इथं होतं ना, हे करंट जेव्हा या कॉईल मधून गेलं ना, तर ह्या करंटचं जितकं पण व्होल्टेज होतं ना ते ह्या कॉईल मध्ये पण आलं आणि याच्यातून सुद्धा करंट फ्लो झालं. बोला मॅजिक झालं की नाही, जादू झाली की नाही, जादू, इलेक्ट्रिकलची जादू झाली. सर कोणतंही कनेक्शन नसताना इकडलं करंट इकडे पण फ्लो झालं.
है ना, कोणतंही कनेक्शन नसताना इकडलं करंट इकडं फ्लो झालं, करंट ट्रान्सफर ना झाला बाळांनो, याला बोलतात व्होल्टेज इंड्यूस होणं. म्हणजेच काय, व्होल्टेज तिथं तयार होणं. मग काय झालं माहितीये का, हे जे व्होल्टेज होतं ना, त्याच्यामुळे जे करंट फ्लो झालं होतं, जेव्हा मी दुसरी एक कॉईल जवळ आणली ना, तर त्या कॉईल मध्ये सुद्धा हे व्होल्टेज इंड्यूस होतंय किंवा हे व्होल्टेज तयार होतंय, आणि त्याच्यामुळे माझा बल्ब काय झाला माहितीये का, माझा बल्ब बाळांनो ऑन झाला. बल्ब ऑन झाला, आणि यालाच इलेक्ट्रिकलची जादू अशी म्हणतात. आणि ही जादू करणारा जो पहिला सायंटिस्ट होता बाळांनो, त्याला फॅराडे असं म्हणतात. आणि पुढे आपल्याला फॅराडेचे गुणधर्म शिकायचे आहे डिटेलमध्ये, की असं का झालं आणि असं होण्यामागचं कारण काय होतं, हे फॅराडेज लॉ मध्ये आपण बघणार आहोत. सध्या फक्त लक्षात ठेवा की एका कॉईलला व्होल्टेज दिलं, त्याच्यातून करंट फ्लो झालं, एक दुसरी कॉईल त्याच्या जवळ आणली जिला कोणताच सप्लाय अप्लाय केला नव्हता, तर असं दिसून आलं की ज्या कॉईलमध्ये व्होल्टेज होतं ना, त्या कॉईलचं व्होल्टेज दुसऱ्या कॉईल जिचं काही या कॉईलचे कनेक्शन नव्हतं त्याच्यामध्ये इंड्यूस होतंय, आणि तो बल्ब लागतोय. ह्याच प्रॉपर्टीला इंडक्टिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. नीट ऐका, याला प्रेरक गुणधर्म असंही म्हणतात. पुढची लाईन वाचा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल. बघा, या गुणधर्मानुसार एका कॉईलचा ईएमएफ म्हणजेच काय बाळांनो, ईएमएफ म्हणजे माझं व्होल्टेज, राईट आहे. हे आपण खूप डिटेलमध्ये बेसिक मध्ये बघितलंय, म्हणून बोलतोय बेसिक लेक्चर कधीच मिस करू नका. मागचं बेसिक इलेक्ट्रिसिटी हा जो आपला फोल्डर आहे ना स्पेशल कोर्सचं, म्हणजे कोर्स सिक्वेन्शियली बघा. मध्येच कोणताही व्हिडिओ बघायला जाऊ नका, खरंच सांगतो कळणार नाही. स्वतःला मूर्ख बनवू नका की मला हे येतं मला ते येतं. जर हे गोष्टी कळत नसतील ना, मी सगळे लेक्चर सिक्वेन्शियली बघा, एका नंतर एक बघा. तर बघा, गुणधर्म काय बोलतो, या गुणधर्मानुसार एका कॉईलचा ईएमएफ हा दुसऱ्या कॉईलमध्ये इंड्यूस होतो. इंड्यूस होतो म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतो, त्याच्यामध्ये तो दिसून येतो किंवा त्याच्यामध्ये तो आढळतो कोणत्याही कनेक्शन शिवाय, विदाउट एनी कनेक्शन, है ना. आणि ह्याच प्रॉपर्टीला इंडक्टिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. आणि बाळांनो, हीच कंप्लीट प्रॉपर्टी कोणी जन्माला आणली, फॅराडेने जन्माला आणली, आणि हे पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण सध्या हे झालं कोणामुळे, हे झालं माझ्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीमुळे. कारण हे कोणामुळे झालं, मॅग्नेटिक प्रॉपर्टीमुळे झालं. हे सगळं पुढे कळणार की जेव्हाही माझ्या एखाद्या कॉईल मधून, है ना, थोडंसं एक बेसिक सांगतो, जर माझ्याकडे एक वायर असेल, या वायर मधून करंट जात असेल ना, जर करंट जातोय ना, तर आजूबाजूला तुम्हाला मॅग्नेटिझम हा गुणधर्म नक्की आढळणार. करंट आणि मॅग्नेट हे एक दुसऱ्यांचे भाऊबहीण आहे. पुढे खूप डिटेलमध्ये बघूया. आता फक्त लक्षात ठेवा की ही प्रॉपर्टी कोणामुळे जन्माला आली, तर माझ्या मॅग्नेटिझम चुंबकत्वामुळे जन्माला आली. चुंबकत्व कोणामुळे जन्माला आलं, तर चुंबकत्व माझ्या करंटमुळे जन्माला आलं. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा, बाकी पुढे तुम्हाला हळूहळू कळेल. कारण बघा, इथं मी एसी सप्लाय दिला, सगळं पुढे कळेल. आता या सप्लायच्या पण नादी लावू नका. बेसिक कळलं असेल की सर आम्हाला कळलं की जर एका कॉईलमध्ये, कॉईल बघा मी सरळ वायर नाही ठेवली, कॉईल ठेवली, कॉईल मुळे हे होतंय, राईट आहे. पुढे कळेल मी कॉईल का बोलतोय. तर सर आम्हाला सरळ सरळ कळलं, जेव्हा मी एका कॉईलला व्होल्टेज अप्लाय करतो आणि दुसरी एक कॉईल त्याच्या जवळ आणतो जिला कोणतंच व्होल्टेज नव्हतं, तर ह्या कॉईलचं व्होल्टेज त्या कॉईलमध्ये इंड्यूस होतंय, आणि तिथेही मला काय भेटतंय, व्होल्टेज आणि करंट भेटतंय. ज्याच्यामुळे अशा कॉईलला ज्याला कोणताच सप्लाय नव्हता त्याला सुद्धा बल्ब लागून गेला. यालाच कोणती प्रॉपर्टी म्हणतात, इंडक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतात, राईट आहे. आय होप कळलं असेल. थोडंसं पुढे जाऊया. नंतर माझी पोल प्रॉपर्टी. आता बघा, एकदम बेसिक सांगतो, ही खूप सिंपल आहे. परीक्षेला याच्यातून प्रश्न पडतो, ठीक आहे. मी खूप सिंपल भाषेत सांगतो. बघा, जर माझ्याकडे एक मॅग्नेट आहे बाळांनो, आहे ना, असं काहीतरी मॅग्नेट आहे. मॅग्नेट म्हणजे त्याच्याकडे एक कोणता पोल असणार, नॉर्थ. आताच बोललो ना, कोणताही मॅग्नेट असो, एका साईडला नॉर्थ दिसणार, एका साईडला नेहमी साऊथ दिसणार. कारण प्रत्येक मॅग्नेट दोन दिशा डोळे झाकून दाखवतो, उत्तर आणि दक्षिण. म्हणून बघा, एका साईडला मी नॉर्थ काढलं, एका साईड साऊथ काढलं. आता केलं काय माहिती का, हे मॅग्नेटने तोडून टाकलं, याचे दोन तुकडे केले. आता दोन तुकडे केल्यानंतर मला काय भेटणार, मला दोन मॅग्नेट भेटणार. बघा, एक हा मॅग्नेट भेटला, एक हा मॅग्नेट भेटला. कारण दोघांचे काय केले मी, तुकडे केले. आणि तुकडे केल्यानंतर काय होतं माहिती का, ते ऐका, म्हणजे तुम्हाला आणखी बऱ्यापैकी कळेल. जसे मी याचा तुकडा करतोय ना, एक मिनिट बाळांनो, हा जेव्हा ते तुकडा केला ना, काय माहितीये का, आता बघा, हे जो तुकडा केला ना, इकडे कोणता नॉर्थ होता, तर हा नॉर्थ असला असा राहील. नीट आहे का, काय करतोय मी, हा जो तोडला मी, हा तुकडा इथे आला आणि हा तुकडा इथे आला. याच्या इकडे नॉर्थ होता, इकडे राहील. याचा ह्या टोकाला साऊथ होता, हा इथे साऊथ झाला. आता मी तुम्हाला काय बोललो होतो माहितीये का, याच्या दिशा नेहमी जोडीने असतात, नेहमी जोडीने असतात. आता जर ह्या मॅग्नेटला इकडे नॉर्थ, तिकडे काय असला पाहिजे, साऊथ हा ऑटोमॅटिक येणार. इकडे साऊथ, इकडे काय होणार, नॉर्थ होऊन जाणार. हा पण ऑटोमॅटिक येणार, हे सांगावं लागणार नाही. आता परत काय करतो माहिती, कळेल तुम्हाला मी काय करतोय. परत याचे मी दोन तुकडे केले. आता परत याचे दोन तुकडे केले म्हणजे मला काय भेटलं, असा एक मॅग्नेट भेटला. याचे तुकडे केले तर मला असा मॅग्नेट भेटला. याच्यापासून मला हे दोन तुकडे भेटले. याला पण तोडलं ना तुम्ही, याला पण तोडलं, त्याच्यापासून पण मला दोन तुकडे भेटणार. एक हे तुकडं भेटलं, हे एक तुकडं भेटलं. आता मला दिशा तुम्हीच सांगा. बघा, हे जे तुकडं आहे पहिलं वालं, याच्या इकडे नॉर्थ होतं, नॉर्थ लिहून घ्या. हे जे तुकडं याच्या इकडे साऊथ होतं, साऊथ लिहून घ्या.
हे तुकडं बघा, इकडे नॉर्थ नॉर्थ लिहून घ्या, या तुकड्यात इकडे साऊथ लिहून घ्या, आणि मी तुम्हाला काय बोलतो माहितीये का, ह्या जे माझ्या दिशा नेहमी जोडीने असतात, एक टोक जर नॉर्थ असेल तर दुसरं टोक माझं साऊथ होणार, एक टोक जर साऊथ असेल दुसरं टोक माझं परत नॉर्थ होणार. मग तुम्हीच सांगा मला बाकीच्या दिशा काय, इथं साऊथ इथं काय येणार बाळांनो, इथं नॉर्थ इथं साऊथ येणार, इथे साऊथ इथं काय नॉर्थ येणार, इथे नॉर्थ इथं साऊथ येणार, इथे साऊथ नॉर्थ येणार. परत याचे जर तुकडे केले ना तर परत सेम गोष्ट बाळांनो चालूच राहणार. म्हणजेच काय, तुम्ही मॅग्नेटचे कितीही तुकडे करा, जान जाय पर है ना वचन ना जाय, ऐकलं ना, तसं याचं वचन काय माहितीये का, की मी नेहमी जोडीन तुम्हाला दिशा देणार. माझे कितीही तुकडे करा, एक तुकडा त्या तुकड्यामध्ये एक टोक माझा नॉर्थ असणार आणि एक टोक माझा साऊथ असणार. आणि मॅग्नेटच्या याच प्रॉपर्टीला कोणती प्रॉपर्टी म्हणतात, पोल प्रॉपर्टी म्हणतात. हे वाक्य आता ऐक, हे वाक्य वाचा म्हणजे तुम्हाला आणखी बऱ्यापैकी कळेल. चुंबकाचे कितीही लहान तुकडे केले तरी त्याला नेहमी उत्तर आणि दक्षिण ध्रुव असते म्हणजे असते. तुम्ही कितीही वेळेस त्याला तोडा, त्याचं एक टोक नेहमी नॉर्थ असणार, कारण तुम्ही किती तुकडे केले तरी दोन टोक तर असणारच, राईट. मग एक टोक माझं नॉर्थ झालं आणि दुसरं टोक माझं साऊथ झालं. जसं हा पेन आहे, याला जर मध्ये मी दोन तुकडे केले आणि सपोज हे मॅग्नेट आहे, तर एक तुकडा नॉर्थ एक तुकडा साऊथ, परत नॉर्थ साऊथ, परत मध्ये तोडा, परत एक नॉर्थ एक साऊथ, असं चालूच राहील तुम्ही त्याचे कितीही तुकडे करा. तर ही प्रॉपर्टी कोणती, माझी पोल प्रॉपर्टी आहे. क्लिअर आहे. आता पुढची प्रॉपर्टी डिमॅग्नेटायझिंग प्रॉपर्टी. ही पण अति सिंपल आहे, परीक्षेला इथून प्रश्न पडतो. डिमॅग्नेटिझम प्रॉपर्टी म्हणजे बाळांनो हा प्रश्न आहे की चुंबक आपले चुंबकत्व कधी गमवेल किंवा कमी कधी होईल. आता सपोज हे मॅग्नेट आहे, माझं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, परमनंट मॅग्नेट आहे, म्हणजेच काय, याच्यामध्ये खूप जास्त मॅग्नेटिझम आहे. आता मी तुम्हाला काय बोललो, हे जे चुंबक आहे परमनंट मॅग्नेट, हे आपण लॅबमध्ये वापरतो पण एक्सपेरिमेंट करण्यासाठी, राईट आहे, एक्सपेरिमेंटसाठी हे मॅग्नेट वापरतात. आता काही दिवसांनी काय होतं माहितीये का, याचं चुंबकत्व कमी कमी व्हायला सुरुवात होतो. आता हे कशावर डिपेंड, आपण त्याला कसं हाताळतोय. आता जर मी हे चुंबक परत परत माझ्या हातातून पडतंय, ते तुटणार नाही, ते स्ट्रॉंग असतं तेवढं, पण परत परत पडतंय तर काय होतंय, कोणताही गोष्ट, तुम्हाला मी सगळ्यात पहिलं लेक्चर आठवा, ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे ना, प्रत्येक गोष्ट ही काय मॅटरची बनलेली असते. मॅटर, मॉलिक्यूल, आयटम, आठवतंय ना, सगळ्यांची बनलेली असते. जेव्हा चुंबक पडतात त्याच्यामधले मॉलिक्यूल हलतात आणि ते मॉलिक्यूल हलल्यामुळे ते चुंबकत्व कमी कमी होत जातं. मग मला पहिली गोष्ट ही कळाली, सर, कोणत्याही चुंबकाचं चुंबकत्व कमी कमी होत जाईल जर मधले आयटम हलतच राहिले तर. आणि मधले आयटम केव्हा हलतील, जेव्हा मी त्याला परत परत पाडतोय है ना, किंवा माझ्या हातातून निसटून जातंय, तर एकदम चुंबकत्व जात नाही, तर हळूहळू ते कमी व्हायला सुरुवात येईल. किंवा काय काय जण काय करतात माहितीये का, असंच चुंबकाला ठोकत करता, है ना, किडे असतात अंगामध्ये, ठोकून मोकळ्या काय होतं का, तर ठोकल्यामुळे पण काय होणार, मधले आयटम हलणार, मधले मॉलिक्यूल हलणार आणि परत ते चुंबकत्व कमी होऊ शकतं. तिसरी आणखी गोष्ट काय, चुंबकत्व आणखी कधी कमी होणार, जर मी त्या चुंबकाला गरम केलं, है ना, तर हीट दिली, तर हीट दिल्यामुळे पण चुंबकत्व कमी होतं. तेच समोर लिहिलं मी, कोणत्याही चुंबकाचं चुंबकत्व कमी केव्हा होऊ शकतं, तर तीन गोष्टी होऊ शकतं बाळांनो. जर तुम्ही त्या चुंबकाला ठोकतात, हातोडीने ठोकतात, किंवा त्याला वारंवार हातातून खाली पाडतात, किंवा त्याला काय करताय, गरम करतात, हीट देतात, या तीनच केसमध्ये माझ्या चुंबकाचं चुंबकत्व कमी होऊ शकतं. जर तुम्ही त्याला प्रॉपरली वापरलं तर माझ्या परमनंट चुंबक कधीच काय होणार, ते आपला मॅग्नेटिझम कमी करणार नाही. परीक्षेला प्रश्न विचारतात, खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे चुंबकाचं चुंबकत्व कमी होऊ शकतो, काय काय ऑप्शन देणार. करेक्ट ऑप्शन तीनच असणार बाळांनो. याचं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल की मी त्याला वारंवार हातातून पाडतोय तर तो करेक्ट होईल, किंवा तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल मी त्याला गरम करतोय तर कमी होईल, किंवा मला ऑप्शन मध्ये दिसेल मी त्याला हॅमरिंग म्हणजे का ठोकतोय, है ना, याच क्रियेला काय म्हणतात बाळांनो, हॅमरिंग म्हणतात. काय म्हणतात, हॅमरिंग. हॅमर म्हणजे काय होतं ना, हॅमर म्हणजे हातोडा आणि हॅमरिंग म्हणजे काय, ठोकणे. हातोड्याचं काम काय, ठोकणे. इंग्लिशमध्ये हॅमरिंग म्हणतात, मराठीत असे तुम्हाला ऑप्शन दिसेल कुठे कुठे ठोकतो. तर या तीन गोष्टीमुळे माझ्या चुंबकाचं चुंबकत्व कमी होऊ शकतं. हे पण परीक्षेसाठी महत्वाचं आहे आणि याला डिमॅग्नेटायझिंग म्हणजेच काय, मॅग्नेट चुंबकत्व गमवून असंही म्हणतात, राईट आहे. पुढची प्रॉपर्टी बघा, सॅच्युरेशन प्रॉपर्टी. आता मी तुम्हाला काय बोललो माहिती का, जेव्हा मंगेश आणि हेमाने उत्खनन केलं होतं आणि उत्खननामध्ये त्यांना एक लोड स्टोन म्हणजे नॅचरल मॅग्नेट भेटला होता, ज्याला लोड स्टोन पण म्हणतात. नंतर काय म्हणतात, मॅग्नेटाईट, है ना, म्हणजे काय Fe3, मंगेशने किती वेळेस श्वास घेतला होता, 4 वेळेस, Fe3O4, है ना, आणि किंवा त्याला हेमेटाईट, हेमाने किती वेळेस श्वास घेतला होता, 3 वेळेस, Fe3O3 असंही म्हणतात. त्यांनी नॅचरल मॅग्नेट काढलं, है ना, पण तेव्हा त्यांना जाणवलं की याचं मॅग्नेटिझम एवढं स्ट्रॉंग नाहीये, है ना, एवढं स्ट्रॉंग मॅग्नेट नाहीये. मग त्याच्यात चेंजेस करून काय केलं, मॅग्नेटिझम वाढवण्यात आलं. आता नीट ऐका, मी असं मॅग्नेटिझम कुठपर्यंत वाढवू शकतो, कोणत्याही गोष्टीचं मॅग्नेटिझम वाढवणं आपण एका लिमिट पर्यंत वाढवू शकतो. त्या लिमिट नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही ऍड करा, त्याचं मॅग्नेटिझम वाढवणार नाही. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीला लिमिट असते. उदाहरण देतो, तुम्ही जेवायला बसला, तुम्हाला खूप जोराची भूक लागली,
तुम्हाला खूप जोराची भूक लागली, पण सपोज तुम्हाला जेव्हा भूक नसते म्हणजे नॉर्मल तुम्ही 2 पोळ्या खाता आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही असे जेवायला बसा जेव्हा खूप भूक लागली, जास्तीत जास्त तुम्ही 4 किंवा 5 पोळ्या खाणार किंवा लय झालं 10 पोळ्या खाल्ल्या, त्याच्यावर तुम्ही खाणार आहे का? नाही. कधीतरी तुमचं पोट भरणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला कितीही सोनं खायला आणून दिलं तुम्ही खाणार नाही. ज्या वेळेस तुमचं पोट असं भरलं की नवीन तुमच्या पोटात काहीच जात नाहीये, त्या पॉइंटला सॅच्युरेशन पॉइंट असं म्हणतात की तुमचं सॅच्युरेशन रीच झालं. आता याच्यानंतर तुम्हाला कितीही सोन्यात जेवायला देतो तुम्ही ते जेवू शकत नाही, कारण तुमचं पोट भरलं, तुमची लिमिट रीच झाली. राईट आहे. तसंच मॅग्नेटचं काय माहितीये का, मी एखाद्या नॅचरल मॅग्नेटचं जे मी धरतीतून काढलंय मी त्याचं मॅग्नेटिझम वाढवतोय, पण असं कुठपर्यंत त्याचं मॅग्नेटिझम वाढू शकतो? एक पॉइंट असा येईल ना, मी त्याचं कितीही चेंज केलं तरी मॅग्नेटिझम वाढणार नाही. त्या पॉइंटला सॅच्युरेशन प्रॉपर्टी असं म्हणतात. म्हणजेच काय, माझं मॅग्नेटिझम मी कोणत्याही लेवलपर्यंत वाढवू शकत नाही, एका लिमिट पर्यंतच वाढतं. तोच पॉइंट हा बाळांनो, नीट वाचा. एका लिमिट नंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी कितीही वाढवली तरी काय होत नाही, वाढत नाही, ती कॉन्स्टंट राहणार आणि त्याच प्रॉपर्टीला बाळांनो सॅच्युरेशन प्रॉपर्टी असं म्हणतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. राईट आहे. ही एवढी महत्वाची नाहीये, फक्त ऐकून ठेवा. नंतर ऐका अट्रॅक्शन रिपल्शन. आता बघा, हे तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मी, जेव्हा तुम्ही लहान होते, परत परत तेच घेतोय कारण याच्याकरता ते महत्वाचं आहे. मी काय सांगितलं, तुम्ही लहानपणी ऑब्झर्व केलं असणार, काही वेळेस मॅग्नेट जेव्हा जवळ आणलं ना चिमूक चिपकून जातं आणि काही वेळेस जवळ चिपकत नाही. असं का होतं? नीट ऐका. बघा, माझं जे मॅग्नेट आहे, सपोज माझं मॅग्नेट आहे, एक कोणता पोल आहे? नॉर्थ, एक साऊथ पोल आहे ना. आणि मी काय केलं माहितीये का, थोडस जागा कमी पडते, इथं घेतो. नीट ऐका. नॉर्थ, साऊथ. तुम्ही बोलणार कुठल्या कुठे लिहिलंय? बघा, ए नॉर्थ आहे, ए साऊथ आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता याच्यापाशी मी आणखी एक मॅग्नेट आणलं आहे ना, आणखी एक मॅग्नेट आणलं. इथं मी काय केलं, नॉर्थ ठेवलं, इथं साऊथ ठेवलं. ही झाली माझी केस 1, ही झाली माझी केस 1. नीट ऐका, गोष्टी कळतील. दुसऱ्या नंतर घेतो मी केस 2 है ना, नंतर मी केस 2 पण घेतो. आय होप तुम्हाला दिसतंय बाळांनो स्क्रीनवर. हा, दिसतंय है ना. केस 2 घेतलं, याच्यामध्ये काय केलं, परत 2 मॅग्नेट घेतले मी, एक नॉर्थ, एक साऊथ. ह्या केसमध्ये काय केलं माहिती का, दुसऱ्या मॅग्नेटला हा साऊथ घेतला मी, हा नॉर्थ घेतला. आता तुम्ही दोन्ही केस नीट बघा आणि मला सांगा दोन्ही केसमध्ये काय होईल. दोन्ही केसपैकी एक केस ती बाळांनो, जेव्हा तुम्ही मॅग्नेट जवळ आणलं चिपकून जाईल, आणि एक केस ती जेव्हा तुम्ही जवळ आणणार ते एक दुसऱ्याला दूर फेकणार, चिपकणार नाही. आता नीट ऐका, जर मी पहिली केस बघितली तर ह्या टोकाला साऊथ आहे, ह्या टोकाला नॉर्थ आहे. म्हणजे दोन्ही पोल कसे रे, वेगवेगळे. दोन्ही पोल कसे, या केसमध्ये पोल माझे कसे, पोल माझे वेगळे आहेत है ना, पोल माझे वेगळे आहेत. आणि ही जर केस बघितली दुसरी, तर ह्या केसमध्ये हा साऊथ आहे, हा पण, मग जवळजवळ कोणते, सारखे पोल आहे ना. ह्या केसमध्ये काय, सारखे पोल आहे. तर नेहमी लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हाही माझे पोल कसे असतात, वेगवेगळे असतात, तेव्हा मॅग्नेट काय होतं माहिती, एक दुसऱ्याच्या जवळ येतं. मॅग्नेट कसं येतं, जवळ येतं. आणि यालाच बाळांनो जवळ येणं म्हणजे अट्रॅक्ट असं म्हणतात है ना. आणि जेव्हाही माझे, सॉरी, हा बरोबर, अट्रॅक्ट असं म्हणतात. आणि इथं बघा, दोन्ही माझे सारखे सारखे, जेव्हा सारखे सारखे पोल मी जवळ आणतो ना, तेव्हा मॅग्नेट काय जातं माहितीये का, मॅग्नेट माझं दूर जाण्याचं काम करतं, एक दुसऱ्यापासून एक दुसऱ्यांमध्ये दूर ढकलतं. आणि त्याच प्रॉपर्टीला रिपल्शन असं म्हणतात. काय म्हणतात, रिपल्शन है ना. हे माहिती, हे मे बी तुम्हाला माहित असेल, फक्त सांगून दिलं. मग याच्यामध्ये नवीन काही नाही सर, जेव्हाही मी दोन सारखे पोल दोन मॅग्नेटचे जवळ आणेल तेव्हा ते एक दुसऱ्याला दूर फेकणार, आणि जेव्हा मी दोन वेगवेगळे पोल जवळ आणण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते एक दुसऱ्याला चिपकणार. यालाच मॅग्नेटची अट्रॅक्शन किंवा रिपल्शन प्रॉपर्टी असं म्हणतात. याच्या पलीकडे काहीच नाहीये, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि ह्या गुणधर्मांनो आपण पुढे आपली जेव्हा इलेक्ट्रिक मोटार शिकणार आहोत ना, त्या मोटरमध्ये खूप कामाचा हा गुणधर्म आहे. खूप कामाचा गुणधर्म आहे. लक्षात ठेवा, सारखे पोल नेहमी एक दुसऱ्याला दूर फेकतात आणि वेगवेगळे पोल नेहमी दुसऱ्याला जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. ते चित्र लिहून दिलंय. म्हणून बोलू ना, लिहायचं टेन्शन घेऊ नका. मी एकदम प्रॉपरली स्वतःच्या हाताने वाळून लिहिलेल्या गोष्टी या, मी कुठून छापल्या का असं पुस्तकासारखं तुमच्या समोर दिलं नाहीये, माझ्या स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून याच्या ज्या पीडीएफ आपल्या कोर्समध्ये मी जेव्हा आपल्या ऍप्लिकेशनला अपलोड करेल ना, तुम्हाला नक्की या वाचून काही ना काही गोष्टी बऱ्यापैकी कळतील. बघा काय काय कळलं. पहिला पॉईंट होता, समान ध्रुव दूर करतात तर वेगवेगळे ध्रुव आकर्षित करतात. बरोबर, समान ध्रुव होते बघा, साऊथ काय करतात, दूर करण्याचं काम करतात. आणि वेगवेगळे ध्रुव होते बघा, नॉर्थ साऊथ, एक दुसऱ्याला आकर्षित करण्याचं काम करतात. राईट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लहानपणाच्याच एक्सपेरिमेंट मध्ये जाणवलं असेल, जसं तुम्ही बघा हे दोन मॅग्नेट आहे, तुम्ही जसं जवळजवळ आणतात ना, तुम्हाला असं जाणवेल की ते त्यांचा जोर वाढतोय, दुसऱ्यांकडे जवळ येण्याचा जोर वाढतोय जाणवेल. आणि खूप जवळ आणणार ना, तेव्हा तुम्हाला चिपकवायची गरज पडणार नाही, ते तुमच्या हाताला इतका जोरात जोर लावणार की चिपकून जाणार.
तुम्हाला जाणवणार, तुम्ही करून बघा कधी. म्हणजेच काय, जसा जसा मॅग्नेट मी जवळ आणेल ना, त्या दोघांमधलं आकर्षण वाढत जातं, जर ते वेगवेगळे पोल असतील तर. आणि सारखे सारखे असेल तर एक दुसऱ्याला आणखी जोरात दूर फेकण्याचं काम करणार. म्हणजेच काय बाळांनो, जेव्हाही माझं मॅग्नेट जितकं जवळ आणण्याचा प्रयत्न करेल ना, तितकं त्या दोघांमधलं आकर्षण वाढतं, आणि जितकं दूर नेण्याचा प्रयत्न कराल ना, आकर्षण कमी होत जातं. नात्यासारखं जे बाळांनो, आपल्या नात्यासारखंच आहे. तुम्ही जितक्या टच मध्ये राहणार ना फ्रेंडच्या, तितक्या तुमचं रिलेशन, फ्रेंडशिप खूप चांगले राहणार. तुम्ही जर एक दुसऱ्यांच्या दूर चालले गेले, एक दुसऱ्या गावाला गेला, एक दुसऱ्या गावाला गेला, काही दिवसांचं नातं संपून जातं. आपण खूप एक दुसऱ्याला वादा करतो, बाई फोन करेल, मेसेज करेल, व्हॉट्सअपला ग्रुप बनवू, काही होत नाही बाळांनो. नंतर ते नातं हळूहळू खूप कमी होऊन जातं. तीच गोष्ट येते बाळांनो, जितक्या तुम्ही जवळ तितकं तुमचं आकर्षण जास्त, जितके लांब आकर्षण संपलं. तोच पॉईंट दुसरा बघा, जेव्हा चुंबकातील अंतर कमी असते है ना, म्हणजे का दोघांचे खूप जवळ असतात, अंतर कमी असतं, तेव्हा चुंबकीय शक्ती काय असणार, नेहमी जास्त असणार. परीक्षेचा पॉईंट, या परीक्षेला विचारलं होतं. जेव्हा दोन मॅग्नेट मधलं अंतर कमी असतं, तेव्हा त्याच्यात मॅग्नेटिझमवर काय परिणाम होईल, तर अंतर कमी म्हणजेच काय, दुसऱ्यांना ते आकर्षित होणार, खूप लवकर त्यांची शक्ती काय असेल, वाढेल, चुंबकीय शक्ती वाढेल. राईट आहे. चल बाळांनो, हा होता आपला आजचा बेसिक व्हिडिओ लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिझम खूप डिटेलमध्ये बघितलं. बघा, मी बोललो ना, हा जो टॉपिक आहे, हा जो आपण जो कोर्स मधला हा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे, मॅग्नेटिझम आणि इंडक्टर, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरवर तुमचं पूर्ण पुढची इलेक्ट्रिकलची दुनिया अवलंबून करते. ह्या चॅप्टरला प्लीज लाईटली घेऊ नका, याच्या खूप प्रॉपरली नोट्स काढा. ही पीडीएफ मी लवकरच ऍप्लिकेशनला अपलोड करून देईल, तुम्हाला नक्की हेल्प होईल. राईट आहे. आणि काही डाऊट असेल तर वरती नंबर आहे बाळांनो. तुम्हाला कोर्स रिलेटेड पण काही डाऊट असेल, कोर्स मधला काही कंटेंट विषयी डाऊट असेल है ना, किंवा कोर्स बाय किंवा बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये काय डाऊट असेल, वरती नंबर आहे, आरामात कॉल करू शकतात. कॉल नाही उचलला, व्हॉट्सअपला एक मेसेज टाकून द्या, मी नक्की म्हणजे नक्की बघेल. क्लिअर आहे. चला, इथं हा व्हिडिओ संपवतो. परत हा टॉपिक परत पुढे कंटिन्यू करूया. बोलू ना, 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 लेक्चर प्लॅन केले, छोटे, पण त्याच्यामध्ये तुमचे सगळे बेसिक क्लिअर होऊन जाणार. मग तुम्हाला पुढे कोणत्याही मोठ्या टॉपिक मध्ये, ट्रान्सफॉर्मर घ्या, एसी घ्या, डीसी घ्या, मोठ्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. राईट बाळांनो. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रॅक्टिस करत राहा बाळांनो. बाय.